तर नमस्कार मित्रांनो, आपण गायनगड ते पैठण या वारीत चाललो होतो. तर तुम्हाला एक त्यांचं वय तर मला माहित नाही किती असेल ती, पण आमच्याकडे इतका फास्ट चालले आता गायनगड ते बऱ्याच गावातून आणि बऱ्याच वेळा पाहतले इतक्या फास्ट चालल्यात त्या सांगू शकत नाही. आम्हाला चालायला ऐकत नाही का, तर तुम्हाला दाखवतो मी. तर चला. तर मित्रांनो, ही आजी आहेत, पाहू शकता तुम्ही. तर हे आजी आहेत, तुम्ही पाहू शकता. तर आपण पुढे आलेलो आहे, ते आजी आहेत. इकडे बघा जी जी या पुढे या रामकृष्ण हरी आजी. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण. आजी तुम्ही किती वर्षापासून वारीली आता? आता मला सांगा येईना बाबा. गोरक्ष महाराजांच्या काळापासून म्हणजे गोरक्ष महाराजांच्या काळापासून म्हणलं तरी मला आता गोरक्ष महाराज मला पण आठवत नाहीत, म्हणजे बरेच दिवसापासून येता. तर तुम्ही चालायला मी सुद्धा थकलोय. मी किती आता गडापासून पाहतोय, मी गडापासून पाहतोय. तुम्ही आमच्या पुढेच येत, त्या डोंगरात डोंगर होता, तो डोंगर चढायला मी सुद्धा थकलो होतो. त्या डोंगरात तुम्ही थकले नाहीत. माग बरीचशी वारी आलेली, आजी थोड्याशा पुढे आलेल्या. इथं पाणी पण चालू आहे. अशी माणसं खूप कमी, म्हणजे दिंडीत चालत. आजीला कित्येक माणसं बोलत गाडीत बसा पण काही गाडीत काय बसा ना. आता किती किलोमीटर मी पण पाहिलं चालू पैठणला, किती किलोमीटर मला पण माहित नाही. पण काय असतं माहिती आहे, मी पंढरपूरला पण जातो, पण आजीला मी फक्त पैठणला जाऊन पाहिजे. पंढरपूरला जातो मी, पंढरपूरला बी असतात. पंढरपूरला पण असतात ना? तिकडं बी असतात. आजी पंढरपूरला किती वाऱ्या झाल्या तुमच्या? 40च्या पुढे येतात. 40च्या पुढेच. आणि इकडच्या तर जास्त बऱ्याचशा झाल्या असत्या. 45. बाबा तुमच्या किती झाल्या? तुमच्या किती वाऱ्या झाल्या? 45 का? आणि इकडच्या सारख्या झाल्या का? डायरी देवाकडे ह्याच्यात काय खरे देवाजवळ डायरी ती डायरी आम्ही तिकडे हा. रामकृष्ण हरी. आता भेटू आपण डायरेक्ट पैठण मध्ये. रामकृष्ण हरी.